तर गाईज आज आपण आलो महादेवाच्या मंदिरात. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कारण की खूप छान अशा मंदिरात आलो आहेत. तुम्हाला लोकेशन वगैरे सांगतो मी कुठे हे. तर बघू शकतात किती सुंदर आणि भारी मंदिर आहे. डोक्याखाली एवढ्या बाटल्या लागतातच का? 2-2 आणि 3-3 बाटल्या का? एवढं पाणी पिणार आहे का तू? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आपण खूप वेळ झाला उठलोय, अंग वगैरे सगळे झाले, आपलं आवरलंय. असंच बाहेर आलतो मी बाहेर म्हणजे पायऱ्यांवरती. आणि त्या साईडला व्ह्यू पॉईंट भारी वाटतो असं बघू शकतात. आणि दोघं जण उमेश आणि दादा झोपल्यात. एक जण आकाश गेलाय फर्स्ट शिपला. दुपारच्या 11:40 झालं तरी दोघं झोपल्यात अजून. तर काय आम्ही खाली आलो, ते उमेशला अंडी घ्यायचं होतं त्याच्यामुळं. आणि हे उमेश पण एक्सा पान म्हणजे एक्साचं ब्लेड तुटलं होतं, सो ते आणणार आहे मी थोड्या वेळानं. आणि मी असंच कुठंतरी जाईन बाहेर, उलचात थोडासा गेलो तर उमेशला कामाला जायचं, ते आवरून आलाय. तर काय आता निघालोय तर आम्ही. उम्या तर काय उमेशला रूमवर सोडलंय आणि आपण देवाला चाललोय. अजून जेवण वगैरे काही झालं नाही. रूमवर गेल्यावर जेवण वगैरे करण. दादा आज बनवून सोयाबीन वगैरे काहीतरी आमच्या दोघांसाठी. महादेवाच्या मंदिरात चाललोय, आपल्या रूमपासून जवळच आहे, तुम्हाला सांगितलं होतं. तर काय महादेवाच्या मंदिरापाशी आलोय तर आपण. ह्या साईडने गेट बंद असतं, पलीकडल्या साईडने गेट आहे. तर काय मंदिरापाशी पिण्याचे पाणी पण आहे उपलब्ध, बघू शकतात. आणि आत जाण्याच्या आधी तर पाय वगैरे धुवून जातात आत. बाहेरच्या साईडने किती भारी वाटते बघू शकतात. ओम नमः शिवाय. वाव, किती सुंदर असं केलंय. तर गाईज हे जे मंदिर आहे ना, ते आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे. आतमध्ये एंट्री झाली की बघू शकतात खूप सुंदर असा नंदी आहे आणि त्यासमोर छोटीशी पिंड आहे. आणि ह्या समोरच्या साईडला आहे ना मेन मंदिर आतमध्ये. इथं हे बघू शकतात, हे जे बाहेर येत आहेत ना तिथं आतमध्ये मंदिर आहे. डॉगेश भाई कसं काय बसलाय मंदिरामध्ये. तर गाईज महादेवाची पिंड किती छान दिसते बघू शकतात, किती भारी वाटते. नॉर्मलच सजवली पण किती भारी वाटते, अट्रॅक्टिव्ह वाटते. तर गाईज किती भारी झुंबर आहे बघू शकतात. आणि डिझाईन पण किती छान वाटते. पहिल्यांदा आलं की नंदी दिसतो, किती छान आहे. डॉगेश भाई कसला झोपलाय डेंजर. तर काय आता निघालोय, आता दर्शन वगैरे झालं. तर गाईज ब्लेड भेटले आता, हे ठेव डिक्कीमध्ये. तर काय रूमवर आलोय आता. जेवण वगैरे बनवलं वाटतं दादाने. बनवले. ओके, बनवलंय. दादा झोपलाय काय? जागाय. तर काय जेवण करण्यासाठी बसलोय. आकाश पण आलाय. कसं डोकून बघत आहे. दादा इथं झोपलाय. तू काय करतोय तिथं पण? कपडे वाळाय टाकतोय का? आकाश तर काहीच मी चहा केलता कापण्या, मम्मीने दिलत्या करून. मी ना आकाशात चहा पित बसलो. दाखव आकाशा कापण्या. हां, दोघांनी कापण्या टाकल्या त्याच्यात. या मस्त एकदम एकदम. गरीब घरची लेकर आहेत आम्ही. होय, हे पबजी कळवलंय, पबजी. डोक्याखाली एवढ्या बाटल्या लागतातच का?
2 आणि 3 बाटल्या का एवढं पाणी पिणार आहे का तू? तर गाईज मी नाईटचा गॅलरीमध्ये उभा आहे आणि हिथून व्ह्यू एवढा छान असा दिसतोय ना, आणि मून तर काही विचारायचंच नाही, एवढा भारी आलाय. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा कसला छान दिसतोय moon. तर गाईज पोट दुखत होतं, सो आपण इनो घेण्यासाठी आलो इथं. इनो घेतलाय, आता रूमवर चाललोय. चलो. तर गाईज रूमवर आलोय आता झोपायचंय आपल्याला. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.